नमस्कार, कशा आहात सगळ्याजणी? चला तर मग आज कुठली रेसिपी बनवायची आहे ती बघायची आहे। आज बनवणार आहे मी कोथिंबीर वडी। कोथिंबीरच्या वड्या बनवणार आहे कारण शेतामध्ये भरपूर कोथिंबीर होती, त्यामुळे मग मी म्हणलं की कोथिंबीरची वडी बनवूया। तर चला तर मग आता आपल्याला कोथिंबीर वडी बनवायची आहे। आता हे कोथिंबीर मी शेतामधून आणलेली होती, कारण पावसाचे दिवस असल्यामुळे चिकल माती लागलेली होती ना, तर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। सुकून नंतर आता मी कट करणार आहे। असे एकदम बारीक बारीक कट करायचे आहे। हे बघा, बघू शकता अशा पद्धतीने कट करायचे आहे आणि मग आपल्याला कोथिंबीर वडी बनवायला सोपी जाईल। तर चला तर मग आता हे आपल्याला कोथिंबीर झालेली आहे कट। आता एका ताटामध्ये मी काढून घेते। मस्त बारीक चिरलेली आहे, ओटा वगैरे स्वच्छ करून घेतलेला आहे। आता घ्यायच्यात आपल्याला 3 ते 4 मिरच्या हिरव्या आणि लसूण। तर हे कट करून घेऊया आणि बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आणि मी हे कुटून घेणार आहे, कारण आता हे मस्त आबडधोबडच कुटून घ्यायचं आहे। हिरवी मिरची तुम्हाला वाटल्यास तुम्ही लाल पण तिखट टाकू शकता, कारण ही मी लसूण आणि हिरवी मिरची कुटून घेतलेली आहे। आता इथे घ्यायचं आपल्याला 1.5 वाटी असं होईल प्रमाण, असं पीठ घेतलेलं आहे मी बेसनचं। ह्या जागी तुम्ही मुगाच्या डाळीचं पण पीठ घेऊ शकता आणि ज्वारीचं पण तुम्ही पीठ घेऊ शकता, बाजरीचं पण पीठ घेऊ शकता। खरंच खूप छान होतात ही वड्या, आपल्या कोथिंबीर वड्या। तर मी घेतलेलं आहे बेसन। आता बेसन हे अशा पद्धतीने मी भिजवून घेतले आहे, कारण मी वेगळ्या पद्धतीनं थोडीशी कोथिंबीर वडी बनवणार आहे। कारण हे कोथिंबीरमध्ये बेसन वगैरे सगळं टाकून आपण मळून ते पीठ उकडून वगैरे घेण्यापेक्षा मी हे आता वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे। तर तुम्ही बघू शकता आणि मस्तच होणार आहे। तर बघा, गॅस चालू करून कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपल्याला जिरे टाकलेले, जिरे फुलले की मग आपल्याला वाटलेला लसूण आणि हिरवी मिरची घ्यायचे, परतून घ्यायचे ते। आणि आता हे टाकलेली आहे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर। आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, कारण हे कोथिंबीर थोडीशी आता कमी झालेली आहे, म्हणजे हे मऊ झालेली आहे। आता टाकलेले वरतून तीळ, कारण तेलामध्ये मी तीळ टाकलेले नाहीत, कारण आपल्याला कोथिंबीर वडी तळताना हे तीळ पण करपून जातील, म्हणून मग मी हे अशा पद्धतीने वरतून तीळ टाकलेले आहेत। आता घेतलेलं आहे मिक्स करून। तर वरून हे बघा, कोथिंबीर सगळी एकदम मस्त मऊ झालेली आहे, कारण कमी झालेली आहे ना, ती जास्त होती। तर आता हे टाकलेलं आहे बेसन, अशा जास्त घट्ट पण नाही केलेलं आणि जास्त पातळ नाही केलेलं, अशा प्रकारे पीठ तुम्ही बनवू शकता। आणि हे मिक्स केलेलं आहे आणि ते वाफवायला ठेवलेलं आहे। आता एका ताटामध्ये मी तेल टाकलेलं आहे ना, तर ते तेल मी पसरून घेतलेलं आहे ताटाला। इकडे झालेलं आहे आपलं ते बेसन आणि कोथिंबीर वाफवून, बघा मस्त वाफवलेलं आहे। आता हे त्या तेल लावलेल्या ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि ते पसरून घ्यायचं आहे, थापून घ्यायचं आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने मी थापलेलं आहे। आता वरतून आणखीन थोडीशी मी तीळ टाकणार आहे। आता हे बघा, अशा पद्धतीने मी थोडेसे तीळ टाकलेले आहेत। आता हे तीळ पसरून घ्यायचे आहेत। मस्त थोडंसं तेल लावायचं आहे हाताला आणि एकदम मस्त आता ते थापून घ्यायचं आहे। आता हे बघा, बघू शकता झालेलं आहे आपलं आता थापून, कारण माझ्याकडे मोबाईल धरायला कोणी नव्हतं, त्यामुळं मी बाजूला मोबाईल ठेवलेला आहे आणि शूट केलेला आहे। आता झालेले आपलं हे थापून, तर आता लगेचच मी वड्या कट करून घेते त्याच्या आणि मग तळायला मोकळी। तर झालेले आहे आपल्या कट करून, बघू शकता आता उभ्या झालेल्या आहेत। आता घ्यायच्यात आपल्याला आडव्या कट करून, तरच मग आपल्या वड्या पडतील। तर बघा, बघू शकता। आणि आता तुम्हाला कट केल्यानंतर मी दाखवणार आहे की वडी कशी झालेली आहे ती, बघा, कारण अलगद काढायला पाहिजे। बघू शकता तुम्ही, हे बघा आता मस्त निघते आता ती वडी, हाताने काढली। हे बघा, अशा पद्धतीने मी वड्या सगळ्याच कापून घेतलेल्या आहेत। आता हे पण तुम्हाला समोर कॅमेऱ्याच्या हातामध्ये मी मोबाईल धरून दाखवते। बघा, ह्या अशा पद्धतीने वड्या सगळ्याच वड्या झालेल्या आहेत, मस्त निघणार आहेत। आता गॅस चालू केलेला आहे, गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये आपल्याला तेल ओतून घ्यायचं। कढई तापल्यानंतर तेल ओतून घ्यायचं आहे। हे बघा, तेल घेतलेलं आहे। आता तेल गरम झालेलं आहे, तर एक एक करून वडी मी टाकते तेलामध्ये। आता हे बघा, खालीवरी करून घ्यायची आपल्याला ही वडी, उलट पुलट करायची आहे। मस्त झालेले आहेत आता वड्या,
बघा, बघू शकता मस्त झालेली आहे, कारण करपणार नाही काय नाही, उलट पुलट करायचे आहे सारखं। हे झालेले आहे। आता कोथिंबीर वडी आपली एकदम मस्त खरपूस झालेली आहे। आता घेऊया आपण हे वड्या काढून। आता एक चाळणी घ्यायची आहे, चाळणीच्या खाली एक प्लेट ठेवलेली आहे। आता ही वड्या काढून आपण चाळणीमध्ये ठेवू शकता। हे झालेली आहे वडी, सगळ्या वड्या मी काढून घेते। हे बघा, असं सगळ्या वड्या काढून घेतलेल्या आहेत। आता नंतर आहेत ते आपण मी तळून घेणार आहे। तर हे झालेले आहेत। आता सगळ्याच वड्या मी दाखवणार नाही, झालेले आहेत आता डायरेक्ट मी केलेलेच दाखवते। बघा, बघू शकता मस्त झालेली आहे कोथिंबीर वडी। कशी झालेली आहे